नमस्कार प्रेक्षकांनो, पाहायला मिळणार आहे की आप्पी आणि अर्जुन बोलत असतात. अर्जुनला आता अमोलकडून कळलेलं असतं की ही माझ्याशी नीट वागत नाही आहे, त्यामुळं अर्जुनला मात्र वाईट वाटलेलं असतं. अर्जुन आप्पीची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतो, तिला सांगत असतो की जरा शांतपणे तू राहत जा आणि त्याचवेळी आता डॉक्टरकडे गेलं पाहिजे, आवरायला घे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. तेव्हा इकडे दीपा म्हणत असते की प्लीज असं नका ना बोलू साहेब, तुम्ही मला नका ना नेऊ डॉक्टरांकडे, मला ना भीती वाटते खूप, असं दीपाचं म्हणणं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो मी आहे ना, आणि तेवढ्यातच त्याला फोन येतो आणि तिकडून आर्या बोलायला लागते. आर्या म्हणत असते की आत्ताच आत्ता मला कळलं पाहिजे आणि नाहीतर मी जाणार आहे आप्पी कुठं सापडलेली ते बघायला, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा दीपा इकडे म्हणत असते साहेब तुमचं झंगाट आहे का हो? म्हणजे तीच फोन आलेला का, असं सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन मात्र इकडे तिला म्हणत असतो गप्प बस, झंगाट बिंगाट काय बोलतेस गं. तेव्हा ती मुद्दामच म्हणत असते की नाही मला माहिती आहे. इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की शांत हो, मी सांगितलं आहे ना तुला आपल्याला जायचं आहे म्हणून. त्याचबरोबर इकडे अर्जुन आता तिला तयार व्हायला सांगत असतो. मी आता पोलीस स्टेशनमध्ये चाललेलो आहे, महत्त्वाचं काम आहे आणि तुला एकटीला तिथे जावं लागणार आहे, हे अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र दीपाची इकडे वाटच लागलेली असते. दीपाला कळत नसतं की आता करायचं काय. अर्जुनने सांगितलेलं असतं मी पोहोचतोय तिथे वेळेवरती, फक्त थोडा वेळ तुला घ्यावा लागणार आहे, असं अर्जुन तिला सांगत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन तिला म्हणत असतो की होईल व्यवस्थित. तर दीपा म्हणत असते की प्लीज साहेब ते बघा ना तुम्ही तेवढं, मला ना जाम भीती वाटते हो, मी काय सांगू तिथं. तेव्हा अर्जुन म्हणतो तुला माहिती आहे ना काय सांगायचं आहे ते, कारण काही वाटलं तरीही टेन्शन घ्यायची काही गरज नाही, असं तिला सांगत असतो. तिला म्हणत असतो की जरा शांत हो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, थोडं रिलॅक्स हो ना, असं म्हणत तिला समजवत असतो. परंतु इकडे दीपा मात्र घाबरलेली असते. इकडे आप्पी विचार करत असते. आप्पीच्या पायाला बांधून ठेवलेलं असतं, पायाला तिला साखळीने बांधलेलं असतं, त्याला कुलूप लावलेलं असतं आणि त्याचवेळी फैजू तिथं आलेला असतो आणि तिला ते पेपर, तिनं जे साहित्य सांगितलेलं असतं ते सगळं साहित्य घेऊन तिथं आलेलं असतो आणि तिला म्हणत असतो की हे बघा अपर्णा मॅडम, तुम्ही जेवढं साहित्य सांगितलेलं होतं तेवढं सगळं आणलेलं आहे, असं म्हणत तिला तो साहित्य देत असतो. आणि त्यावेळेस अपर्णा म्हणत असते की हो का, म्हणजे मी हे साहित्य सांगितलेलं होतं ते मला सगळं दिलेलं आहे ना. बरोबर आहे, पण कसं आहे तुमच्या मालकांनी सांगितल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही, हे तर मला चांगलंच माहिती आहे. आणि मालकाशिवाय तुम्ही काहीच करणार नाही ही पण मला चांगलीच गोष्ट माहिती आहे. पण काय तुमची लायकी, काय इज्जत, तो मालक कसा बोलत असेल, कसा वागत असेल तुमच्याशी, हे सगळं पाहायला मिळतं. तर इकडे आप्पी आता हॉस्पिटलला आलेली असते आणि आप्पी जेव्हा हॉस्पिटलला आलेली आहे तेव्हा मात्र आता घरातले सगळेजण तिथं आलेले असतात. त्याचबरोबर घरातले तिच्याबरोबर असतात. आप्पी घाबरलेली असते. बापू म्हणत असतात की आप्प्या काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, असं बापू तिला समजवत असतात. परंतु आप्पीला मात्र टेन्शन आलेलं असतं. आप्पीला कळत नसतं की या सगळ्यातून मी कसा मार्ग काढणार आहे. आप्पी त्याच गोष्टींचा विचार करत असते आणि आप्पी म्हणत असते, म्हणजे दीपा इकडे म्हणत असते की काय करू, त्या डॉक्टरांना जाऊन कसं बोलू, मी कसं बोलणार आहे. तिला सगळेजण सांगत आहेत की तू काळजी करू नको, पण इकडे दीपाला मात्र टेन्शन यायचं काही थांबत नाही. दीपा त्याच गोष्टींचा विचार करत असते. काही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इथं ते पोलीस आले पाहिजेत. इकडे अर्जुन पोचलेला असतो. आर्या त्याला म्हणत असते की मला माहिती पाहिजे, कारण मी का शोधू शकलेले नाही, अशा तू कोणत्या ठिकाणी शोधलेला होता ते मला कळलं पाहिजे. अर्जुन म्हणत असतो काय चाललंय तुझं प्रत्येक वेळेस, आर्या तुला कळत नाही आहे का, मी तुला सांगतोय ना तरी पण तुला समजूनच घ्यायचं नाही आहे, नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे, हे अर्जुन तिला विचारत असतो. तेव्हा ती म्हणत असते की मला माहिती पाहिजे आहे की नक्की घडलेलं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा घडत आहेत, हे तो बोलत असतो. तेव्हा आर्या म्हणत असते की अर्जुन मला जाणून घ्यायचं आहे की मी तपासायला कुठं पडले. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तू तपासायला कमी पडलेली नाही आहे, ॲक्च्युली तू ना का ह्या सगळ्याच्या बाहेर जाऊन तपास केला नाही, एवढीच तुझी काही ती चूक आहे. अर्जुन म्हणत असतो की मी गेलो, पण तुम्ही पूर्वेला बघितलं, दरीच्या पूर्वेला तुम्ही तपास केला, पण तुम्ही पश्चिमेला जी गावं होती ती बघितली का. आर्याचं म्हणणं असतं की तू सांगितलेल्या गावी मी जाऊन आलेला आहे तरी पण मला काही सुचतच नाही आहे, तिथं मला काही समजलेलंच नाही. त्यावरती लगेचच आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणतो आर्या बाद झाला, खूप झालं आहे, मी तुला प्रत्येक वेळेस समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तुला ना कळतच नाही आहे, कारण काही झालं तरी तुला एवढ्या वेळा मी सांगत आहे पण तुला ऐकूनच घ्यायचं नाही आहे. तुझं मात्र एवढंच चालू आहे की हे सगळं जे काय आहे ते तुला असं वाटत आहे की तुझ्या पद्धतीनेच घडलं पाहिजे, पण तुला ना आता माझ्या लक्षात आलेलं आहे तुझा प्रॉब्लेम काय आहे.
कारण तुला ना आप्पी का सापडली नाही आहे याच्यापेक्षा आप्पी का मला सापडली याचं जास्त टेन्शन आलेलं आहे आणि हा राग तुझ्या मनात आहे. आप्पी तुझ्या डोळ्यात खुपते ना, असं म्हणत अर्जुन भयानक चिडलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो की बस झालं. आर्या मात्र म्हणत असते की नाही, काही झालं तरी अपर्णा मॅडम तेव्हा आलेल्या होत्या, त्यांच्यातला कॉन्फिडन्स मला अजिबात दिसलेला नाही आहे. इतक्या वेळा माझ्यात आणि त्यांच्यात खटके उडालेले आहेत, पण असं कधीच झालेलं नाही. तरीही हे सगळं घडत आहे. इकडे आप्पी आता हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि आप्पीला डॉक्टरांनी बोलवलेलं आहे, म्हणजे दीपाला डॉक्टरांनी बोलवलेलं आहे. आणि त्याचबरोबर दीपा म्हणत आहे की हा बोला. तर डॉक्टर म्हणत असतात की तुमचं नाव. तेव्हा दीपा सांगते की अपर्णा सुरेश माने. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही काय करता. तेव्हा ती सांगते की मी कलेक्टर अपर्णा सुरेश माने. हे ऐकल्यानंतर डॉक्टर तिला पुढचे प्रश्न विचारू लागतात की म्हणत असतात की नक्की काय झालं, तुमचा अपघात कसा घडलेला आहे, असे प्रश्न डॉक्टर तिला विचारत आहेत. तेव्हा डॉक्टरांना ती उत्तरं देत आहे, डॉक्टरांना सांगत आहे. आणि मग अगदी ठरल्याप्रमाणे अर्जुनने तिच्याकडनं पाठ करून घेतलेलं आहे तसं उत्तर तिने चालू केलेलं असतं. डॉक्टर तिच्याकडे पाहत असतात. डॉक्टर म्हणत असतात की बरं मला सांगा की तुमची आणि अर्जुन सरांची भेट कधी झाली. तेव्हा दीपाला काही आठवत नाही, ती घाबरते, ती पाणी प्यायला लागते. एकतर सायकॅट्रिस्ट या शब्दाचा अर्थ कलेक्टर असून अपर्णाला कळत नाही आहे. या डॉक्टरांना खरं तर या गोष्टीचाच धक्का बसलेला असतो. इकडे अमोल मात्र टेन्शनमध्ये असतो. त्याला सगळेजण म्हणत असतात की अमोल तू असा धीर खचू नकोस, तू धीर खचला तर आम्ही काय करायचं सांग बरं. काही झालं तरीही आपल्याला विचार करावा लागणार आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे बापू सगळेजण अमोलला समजवत असतात, अमोलला म्हणत असतात की काळजी करू नकोस. परंतु अमोल हा टेन्शनमध्येच असतो. अमोलला प्रश्न पडलेला असतो की आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अमोल बोलून दाखवू लागतो की मला असं वाटत आहे की मला विसरले. माझ्या हेही लक्षात नाही आहे की काही झालं तरीही आत्ता एक गोष्ट आहे, माझ्या हे लक्षात येत नाही की मी तिचा मुलगा आहे. आता अर्जुन तिथं पोहोचलेला असतो. अपर्णाला पुढचा प्रश्न विचारला जातो की काही झालं तरीही अपर्णाला एक प्रश्न विचारला जातो की तो म्हणजे की तुमचा मुलगा कोणत्या शाळेत शिकतो. त्या प्रश्नाचं उत्तरही तिला देता येत नसतं. आणि त्याचबरोबर इकडे ती घाबरलेली असते. आणि तेव्हा अर्जुन तिथे पोहोचतो. अर्जुन आलेला असतो हॉस्पिटलमध्ये, सगळ्यांना सांगत असतो. पण सगळे म्हणत असतात की काय चाललं आहे अर्जुन, आत्ता अपर्णाची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे आणि तू हे सगळं काय बोलत आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो बरोबर आहे, ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे, सगळं मला पटतं आहे. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की आत्ता आप्पीला मला आत्ताच्या आत्ता घेऊन जाणं गरजेचं आहे. जर आप्पीला मी कलेक्टर ऑफिसला घेऊन जाऊ शकलो नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं अर्जुन सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की मला अर्जंट आहे आणि इमर्जन्सी आहे. घरातले सगळे त्याला समजवत आहेत. इकडे चिंचुकी म्हणत असतो की अरे मॅडम तुम्हाला अर्जुन सरांचा राग माहीत नाही आहे, ते शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत, तुम्ही नका असं करू, तुम्हाला अपर्णा मॅडमना भेटायचं, तुम्हाला काय वाटतंय. तेव्हा चिंचुकीला ती म्हणत असते की याच्या आधी अपर्णा मॅडममध्ये आणि माझ्यामध्ये इतके खटके उडाले पण त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी कधी कमी झाली नाही. पण आत्ता मला ती पॉझिटिव्हिटी कमी दिसते आहे. अपर्णा मॅडम मला वाटतंय की काहीतरी गोंधळ आहे, कदाचित माझ्या तपासाने आणखी काहीतरी आपल्या हाती लागेल, त्यामुळं मी तपास घेणं गरजेचं आहे, असं आर्या सांगत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी तिला जे पेपर आणून दिलेले आहेत त्याचं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत असते. आणि आप्पीच्या डोक्यात एक गोष्ट असते आणि आप्पी त्या पद्धतीनं तिचं प्लॅनिंग चाललेलं असतं. आप्पी त्या पद्धतीनं गोष्टी तयार करत असते कारण तिला मार्ग काढायचा असतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन आप्पीला घेऊन आलेला आहे, म्हणजे दीपाला घेऊन आलेला आहे, त्या गावी आलेला आहे, नरसोबाच्या वाडीत आलेला आहे तिच्या चिल्ल्या पिल्ल्यांना भेटायला. तेव्हा दीपा खूप खुश झालेली असते. ती म्हणत असते की साहेब खरंच तुम्ही खूप भारी आहात. तेव्हा अर्जुन तिला म्हणत असतो की दीपा तू किती लकी आहेस तुला नाही माहिती, असं म्हणत अर्जुन आता तिच्याशी बोलत असतो, तिला सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की त्याचवेळी इकडे आप्पी मात्र तिला जो साखळदंड बांधलेला आहे, तिच्याकडे पाण्याचा जो ग्लास आहे त्या ग्लासने तो कापण्याचा प्रयत्न करत आहे. तिला काही करून त्यातून मार्ग काढायचा आहे, हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस तिने म्हणत असते की या सगळ्यातून मी कशी बाहेर पडणार आहे मला कळतच नाही आहे. आणि त्याचवेळी अर्जुन तिथे बाहेर उभा आहे. अर्जुनच्या डोक्यात एकच गोष्ट सुरू आहे आणि ती म्हणजेच अर्जुनला काही करून या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे. आणि तेवढ्यात त्याला आलेला राजा दिसतो आणि राजा आला की अर्जुन त्याला प्रश्न विचारू लागतो. अर्जुन त्याला म्हणत असतो की काल माझ्या घराच्या बाहेर तू काय करत होता ते मला आत्ता सांग, कारण मला कळलेलं होतं की तू आलेला होता आणि तुझ्यात आणि दीपामध्ये काय चाललेलं आहे, तू कोणतं कांड करत नाही आहे ना. कसं आहे, तू जर माझ्यापासून काय लपवणार असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव, इन्स्पेक्टर अर्जुन कदम आहे मी आणि तुझी वाट लावायला वेळ लागणार नाही,
असं अर्जुन बोलत असतो आणि त्याचवेळी राजा मात्र घाबरलेला असतो. अर्जुनने राजाची तर चांगलीच वाट लावलेली आहे, तिच्यात त्याच्या शिट्ट्या वाजवलेल्या आहेत. आता राजाकडून अर्जुन कसं सत्य शोधून काढणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु इकडे मात्र एक गोष्ट घडत आहे, ती म्हणजे आप्पी जी आहे ती आता ह्याचा फोन शोधणार आहे आणि त्याच्या फोनमधून काहीतरी अर्जुनला तिला मेसेज पाठवायचा आहे, अर्जुनशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यासाठी फैजूचा फोन ताब्यात घेऊन त्यावरून तिला कळणार आहे की नक्की ती कुठं आहे आणि त्याचबरोबर अर्जुनला ती मेसेज पाठवणार आहे. कारण त्या बाबतीत आप्पी खूप चालाक आहे आणि तिचा शातीर दिमाग मात्र खूपच जबरदस्त आहे. तिने त्या पद्धतीने अर्जुनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.